पॉलिटिकल व्हॅल्यू काय राज ठाकरेची? 0 0 0. उद्धवच्या बाबतीमध्ये उद्धव तुम्ही बघितलं नाही का? गले मिलो भाईजान, गले मिलो भाईजान, गले मिलो. काश्याय वस्त्र किंवा भगव्या वस्त्राचं प्रेम उद्धवच्या आयुष्यात कधी संपलं हे तुम्हीच माध्यमांनी दाखवलं ना. काँग्रेसांसोबत गेल्याच्या नंतर मला म्हणायचं नाही कुणाला लबाड लांडग्यांसोबत मला म्हणायचं नाही. कोणता उद्धव ठाकरेचं भगवा प्रेम आहे आता? हा, आणि हे राज ठाकरे कधी भगव्यावर बोलू शकतो? काय अधिकार आहे? हा, साधू समुदायाचा अपमान करताय त्यानं तो राज ठाकरे. हा, गंगामय्याचा अपमान करतो तो राज ठाकरे. तो विसरला का की राम जन्मभूमी कुठे? हा, हिंदी भाषेवर पडताळीत करतो. हा, आणि त्याच्यामुळं शेतकरी कामगार पक्ष मला हे म्हणायचं आहे की आता यांचा रंग कोणता? मला कोणत्या झेंड्याला अपमानित करायचं नाही. यांचा रंग हिरवं फडकं असू शकतं. हिरवं फडकं असू शकतं यांचा. भगवा आणि काश्याय रंग यांचा नाही. कसा असू शकतंय? भगवा आणि काश्याय रंग माणसात भेद करू नका म्हणतंय. भगवा आणि काश्याय रंग भाषिक वाद करू नका म्हणतंय. भगवा म्हणजे उत्तंग आहे, म्हणजे अगदी सगळ्यांना सामावून घेणारं भगवा असतंय. यांच्यासारखं ते म्हणतात की नाही, ते कोणतं पाणी म्हणतो त्याला? खळखळाट. उथळ पाण्याला खळखळाट. ते संजय राऊतचं बी बघा तुम्ही. त्यामुळं हे लोक आणि भगवा वगैरे यांचा अधिकार नाही. हे स्वतःलाच काय म्हणून घेतात माहिती ना तुम्हाला? हे स्वतःला म्हणतात ब्रँडचा अर्थ प्रोडक्टचा अर्थ सेलवरल्या वस्तू. आम्ही म्हणत नाही. आम्ही तुम्हाला क्रोनॉलॉजी सांगायलो की राज ठाकरेची पातळी काय आता झाली आहे की आता अख्ख्या महाराष्ट्रानं आज बघितलं. काय ते शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा होता आणि तिथे ज्या प्रकारे राज ठाकरेंनी, मला म्हणायचं नाही कुणामध्ये किती मस्ती असावी, कोणी ते मस्ती मोजण्याचं काय यंत्र घेऊन आम्ही बसलेलो नाही, परंतु एक सामाजिक जिम्मेदारीने वर्तन करायचं असते, वागायचं असते. एवढं तिळपापड झाल्यासारखा राज ठाकरे का फुटाने फुटल्यासारखा वागत आहे? मला हे सांगा. राज ठाकरे म्हणजे जी भाषा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांबद्दल देवेंद्रजींच्या बाबतीत जी एकेरी भाषेपर्यंत राज ठाकरे गेला, त्याच भाषेत राज ठाकरेला उत्तर देऊ शकत नाही का आम्ही? कोण आहेस बाबा राज ठाकरे? तू मुख्यमंत्री महोदय आहोत. आम्ही कोण आहोत ते ऐकून घे ना. तू या देशाचे सुज्ञ नागरिक आहोत. या देशाने आमच्या शिक्षणावर, वैद्यकीय शिक्षणामध्ये लाखो रुपये आमच्यावर लावलेत. त्याच्यानंतर आम्ही विधी ग्रॅज्युएट आहोत, पोस्ट ग्रॅज्युएट आहोत, डॉक्टरेट आहोत. आणि आमचे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आणि आम्ही कोणत्या खानदानीतून येतो ते सुद्धा आम्ही कॉलर टाईट करून सांगतो. हम डाकू के खानदान से है राज ठाकरे, फिर भी हम गर्व करते हैं. तुम्ही कधी म्हणणार जयश्री पाटलांनी म्हणल्यासारखं बिहार की जय म्हणलंच पाहिजे? बिहार की जय काय चुकीचं आहे? लक्षात ठेवा की आपण मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला जेव्हा आपल्या अपमानित करून एकेरी भाषेत एखादा माणूस व्यक्त होत आहे, तो किती धुतल्या तांदळासारखा आहे राज ठाकरे. हा, आम्ही जर कित्ता वाचायला बसलो ना, पाडे वाचायला बसलो ना राज ठाकरेचे, तर ना मग खूप कठीण होईल. नुसतं जयश्री पाटलांनी तर नुसतं कोहिनूर बोलल्या, सूचक बोलल्या जयश्री पाटील. परंतु याद राखावं राज ठाकरे, यानंतर अशा प्रकारचा अपमान सहन केला जाणार नाही. कोण आहे राज ठाकरे? अकॅडमिशियन आहे हा, की शिक्षण शास्त्रामध्ये डॉक्टरेट आहे, की शिक्षक म्हणून नोकरी केलेली आहे सन्मानजनक पदावर? हा, राज ठाकरेचं काय ऐकावं? हा, काय पॉलिटिकल व्हॅल्यू आहे? 0 0 0. पॉलिटिकल व्हॅल्यू काय राज ठाकरेची? 0 0 0. हा, इतका दुर्बल होता हा उद्धव. 124 एसटीतले कष्टकरी जीव देत होते तेव्हा कुठं होता उद्धव? हा, कधी भेटीला आला का उद्धव? हा, वर आलेत, मोठे निघालेत बोलायला. हा, त्याच्यामुळं यांच्या बोलण्याला लोकांमध्ये काहीही अर्थार्थी आमच्यासारख्या सामान्य जे नागरिक आहेत हिंदुस्थानचे, भारताचे, यांच्या काडीची किंमत नाही यांच्या बोलण्याला. सामान्य माणसांमध्ये यांनी किती तरपड करून घेऊ द्या, यांनी किती
ते तुम्हाला सांगतो, हिरवं फडकं घेऊन करू द्या यांचं काय बोलणं आहे ते, माकड उड्या मारू द्या. आजच्या मला तशाच दिसत होत्या. खोटं खोटं रेटून खोटं, खोटं खोटं रेटून खोटं. राज ठाकरे यांनी डान्स बार बाबत केलेल्या टीकेनंतर पनवेलमधील मनसे कार्यकर्त्यांनी कोंडगाव पनवेलमधील नाईट राईड्स डान्स बारची तोडफोड केली. याबाबत आता वकील सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटलांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. डान्स बार बाबत कधीच बंदी नव्हती, तेव्हा म्हणतात की हे डान्स बार अजून सुरूच कसे, आणि त्यांनी अभ्यास केला तर कळेल. मॅक्झिमम डान्स बार आहे ते मराठी लोकांचे आहेत. डान्स बार ऑर्केस्ट्रा या संघटनेची मी वकील आहे. मी खात्रीने आणि अभ्यासपूर्ण सांगते, हे जे वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं आहे हे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांनी केलेलं आहे. कशासाठी हे सगळं राज ठाकरे करत आहे तेही आम्हाला माहिती आहे. त्यांना काय वाटतं याच्यातून काय मिळणार. काहीतरी चुकीचं करू नका ज्याच्यातून तुम्हाला काहीच मिळणार नाही. शेवटी हा व्यवसाय आहे. काही ठरलेलं नाही की येथे डान्स बार असू नयेत, येथे असावे हे काहीही नेमलेलं नाही. आणि तुम्ही एवढे सांगता तर राज ठाकरे तुमच्या खानदानाचा व्यवसाय काय होता ते आम्हाला सांगा बरं. तुम्ही जे शिवाजी पार्क जवळ राहायला गेला त्याचं गणित आम्हाला एकदा तुम्ही सांगाच. म्हणजे तुम्ही फारच असं मोठं काहीतरी करून गेले आहात असं काही आहे का? कोहिनूर सेक्वेअर बद्दल आम्ही अभ्यास करायला सुरुवात केला तर तुमचं काय होईल? तुम्ही लोकांचे डान्स बार मोजता, तुम्ही लोकांचे व्यवसाय मोजता. व्यवसाय जिथे चालतो तिथेच केला जातो, असा कुठेही केला जातो का? आणि तुम्ही एवढे सांगता तर मग मुंबईच्या बीचवर वाळूचा बिझनेस केला तर जमेल का? असा गणगणाता प्रहार जयश्री पाटील आणि सदावर्तेंनी राज ठाकरे यांच्यावर केला. तर जयश्री पाटील आणि सदावर्ते यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.